नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. कधी तुम्हाला असं वाटतं का की आयुष्य तुमच्या विरुद्ध चाललं आहे? सतत अडचणी, सतत अपयश आणि कितीही प्रयत्न केले तरी यश दूरच राहतं आहे. घरात अस्वस्थता, मनात भीती आणि भविष्याबद्दल एक अनामिक काळजी. पण जर मी तुम्हाला सांगितलं की एक असा पवित्र दिवस आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्व विकट दूर करू शकतो, तो दिवस म्हणजे विकट संकट चतुर्थी. हा फक्त एक व्रत नाही, ही आहे श्रद्धेची शक्ती आणि गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विकट संकट चतुर्थी म्हणजे काय, या दिवसाचं गूढ आणि धार्मिक महत्त्व काय आहे, व्रत आणि पूजा कशी करावी आणि एक अद्भुत अशी कथा जी ऐकून तुमचा विश्वास अधिक दृढ होईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. आता प्रश्न येतो की ही विकट संकट चतुर्थी नेमकी काय आहे? हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात, पण कृष्ण पक्षातील चतुर्थी म्हणजे संकट चतुर्थी अत्यंत पवित्र मानली जाते. संकष्टी म्हणजे संकटाचा नाश करणारी, चतुर्थी म्हणजे महिन्याचा 4था दिवस. पण या सगळ्यात एक विशेष चतुर्थी आहे जी विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. विकट या शब्दाचा अर्थ आहे कठीण, भयंकर आणि मोठ्या अडचणींनी भरलेलं. या दिवशी भगवान गणेशांना विकट रूपात पूजले जातात, जे रूप विशेषतः मोठ्या संकटाचा नाश करण्यासाठी ओळखलं जातं. म्हणून या दिवशी केलेलं व्रत आणि मनापासून केलेली प्रार्थना आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण अडथळे दूर करू शकतो. असं म्हणतात की ज्या भक्तांनी पूर्ण श्रद्धेने आणि नियमाने हा उपवास केला, त्यांच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात. अपयश यशात बदलू लागतं, नकारात्मकता सकारात्मकतेत रूपांतरित होतं आणि जीवनात शांतता येतं. पण फक्त व्रत करणं पुरेसं नाही, त्यामागे असायला हवी खरी श्रद्धा आणि गणपती बाप्पांवर पूर्ण विश्वास. कारण जेव्हा भक्त मनापासून हाक मारतो तेव्हा विघ्नहर्ता गणेश स्वतः त्यांच्या मदतीला येतात. आणि म्हणूनच विकट संकट चतुर्थी हा फक्त एक सण नाही, तर तो आहे आशेचा किरण आणि संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग. कधी तुम्ही विचार केला आहे का, प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या नावानेच का केली जाते? का प्रत्येक पूजा, प्रत्येक यज्ञ आणि प्रत्येक नव्या कामाच्या आधी गणेशाची आराधना केली जाते? कारण भगवान गणेश हे फक्त एक देव नाहीत, ते आहेत विघ्नहर्ता, म्हणजेच अडथळे दूर करणारे, संकट नष्ट करणारे आणि जीवनात मार्ग दाखवणारे. पुराणांमध्ये असं सांगितलं जातं की ज्या ठिकाणी गणपतीची पूजा केली जाते तिथे कोणतंही संकट जास्त वेळ टिकत नाही. पण विकट संकट चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पांची कृपा अधिकच प्रभावी असते. कारण या दिवशी ते त्यांच्या विकट रूपात असतात, जे रूप खास करून मोठ्या आणि अशक्य वाटणाऱ्या संकटांचा नाश करण्यासाठी ओळखलं जातं. असं म्हणतात की या दिवशी जर एखाद्या भक्ताने मनापासून प्रार्थना केली तर त्यांच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू नाहीशी होऊ लागतात. जी कामं अडकलेली असतात ती पूर्ण होतात, जी स्वप्न अपूर्ण असतात ती साकार होऊ लागतात आणि जे मार्ग बंद वाटतात ते अचानक उघडू लागतात. हे काही जादू नाही, ही आहे श्रद्धेची ताकद. जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने गणपती बाप्पाला आपल्या मनातील वेदना सांगतो तेव्हा ते फक्त ऐकत नाहीत तर मार्गही दाखवतात. म्हणूनच विकट संकट चतुर्थी हा दिवस विश्वासाचा, श्रद्धेचा आणि नव्या सुरुवातीचा आहे. या दिवशी केलेली प्रार्थना फक्त शब्द राहत नाहीत, ती बनते तुमचे आयुष्य बदलण्याची शक्ती. विकट संकट चतुर्थीचे व्रत फक्त एक परंपरा नाही, तर ती आहे शिस्त, श्रद्धा आणि समर्पणाची साधना. या दिवशी सकाळी लवकर उठा, मन शांत ठेवा आणि दिवसाची सुरुवात करा पवित्र विचारांनी. स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा, शक्य असल्यास पांढरे किंवा पिवळे वस्त्र घाला. घरात स्वच्छता ठेवा, कारण स्वच्छता म्हणजेच सकारात्मक ऊर्जा. घरातील मंदिरात किंवा स्वच्छ जागी भगवान गणेशाची मूर्ती किंवा फोटो ठेवा. समोर एक स्वच्छ पाट किंवा आसन ठेवा. दीप प्रज्वलित करा. आता मन पूर्णपणे एकाग्र करा आणि गणपती बाप्पाचं ध्यान करा. हात जोडून प्रार्थना करा. हे गणपती बाप्पा, माझ्या आयुष्यातील सर्व संकट दूर कर, मला योग्य ते मार्ग दाखव. दुर्वा, जो गणपतीला अत्यंत प्रिय आहे, ते अर्पण करा. लाल फुले अर्पण करा. मोदक किंवा लाडू नैवेद्य दाखवा. असं म्हणतात, मोदक म्हणजे आनंदाचं प्रतीक. ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. गणेश स्तोत्र किंवा आरती म्हणा.
या दिवशी संकष्टी व्रत कथा ऐकणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ही कथा आपल्याला श्रद्धा, संयम आणि विश्वास शिकवते. संपूर्ण दिवस उपवास केल्यानंतर संध्याकाळी चंद्रदर्शन घ्यावं. चंद्राला अर्घ द्या, म्हणजेच चंद्राला पाणी अर्पण करा. मगच व्रत सोडा. चंद्रदर्शनानंतर गणपतीचं नामस्मरण करून उपवास सोडा. शक्यतो सात्विक आहार घ्या. लक्षात ठेवा, ही पूजा फक्त विधी नाही, तर ती आहे तुमच्या मनाचा आणि श्रद्धेचा प्रवास. जेव्हा तुम्ही पूर्ण मनाने, पूर्ण विश्वासाने गणपती बाप्पांची पूजा करता, तेव्हा त्यांच्या कृपेने अशक्य गोष्टीही शक्य होतात. आता आपण एक अद्भुत आणि प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत, जी आपल्याला दाखवते श्रद्धा असेल तर चमत्कार कसे घडतात. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव होतं माधव. माधव खूप प्रामाणिक आणि धार्मिक होता, पण त्याच्या आयुष्यात संकटं संपतच नव्हती. घरात गरिबी, कामात अपयश आणि सतत आजारपण. तो रोज देवाची प्रार्थना करायचा, पण तरीही त्याच्या आयुष्यात काहीच बदल होत नव्हता. एक दिवस पूर्ण निराश झालेला माधव जंगलात गेला. तो मनात म्हणाला, देवा, मी इतकी वर्ष तुझी भक्ती केली, पण माझ्या आयुष्यात इतकं दुःख का? तेवढ्यात एक तेजस्वी साधू त्यांच्यासमोर प्रकट झाले. साधू म्हणाले, बाळा, तुझं दुःख संपवायचं असेल तर तू विकट संकट चतुर्थीचं व्रत कर. माधवाने विचारलं, या व्रताचं खरंच माझं आयुष्य बदलेल का? साधू स्मित हास्य करत म्हणाले, श्रद्धा असेल तर नक्की बदलेल. त्या दिवसापासून माधवने पूर्ण श्रद्धेने विकट संकट चतुर्थीचं व्रत सुरू केलं. तो उपवास करू लागला, मनापासून गणपतीची पूजा करू लागला आणि कधीही विश्वास सोडला नाही. काही दिवस गेले आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल होऊ लागला. त्याला चांगलं काम मिळालं, घरात सुख शांती येऊ लागली आणि त्याची सर्व संकटं दूर झाली. एक दिवस स्वतः गणपती बाप्पा त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, तुझ्या श्रद्धेमुळे मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या आयुष्यात आता कधीही संकटं येणार नाहीत. माधवच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. या कथेचा संदेश खूप सोपा आहे. संकटं कितीही मोठी असली, परिस्थिती कितीही कठीण असली, तरी श्रद्धा आणि विश्वास असेल तर गणपती बाप्पा नक्की मदत करतात. कारण ते फक्त देव नाहीत, ते आहेत आपल्या प्रत्येक संकटात साथ देणारे. विकट संकट चतुर्थी हा फक्त एक व्रत नाही, तर तो आहे तुमच्या आयुष्याला दिशा देणारा एक मार्ग. विकट संकट चतुर्थीचे काही फायदे आहेत, ते याप्रमाणे. आयुष्यातील मोठी संकटं हळूहळू दूर होतात. अडकलेली कामं पूर्ण होऊ लागतात. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते. घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते. मानसिक ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. पण लक्षात ठेवा, हे सगळं फक्त व्रत केल्यानं नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि मनापासून केलेल्या प्रार्थनेनं घडतं. जेव्हा तुम्ही मनापासून गणपती बाप्पाला हाक मारता, तेव्हा ते नक्कीच तुमचं ऐकतात. विकट संकट चतुर्थी आपल्याला शिकवते, कोणतंही संकट कायमचं नसतं. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो आणि श्रद्धा असेल तर मार्ग नक्की सापडतो. कदाचित आज तुम्ही ज्या अडचणीतून जात आहात, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग याच व्रतात दडलेला आहे. म्हणूनच आजच संकल्प करा, पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने विकट संकट चतुर्थीचं व्रत करा आणि पहा गणपती बाप्पा तुमचं आयुष्य कसं बदलतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्र आणि परिवारासोबत शेअर करा आणि आमचे चॅनल भक्ती आणि भोजनला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना काही माहिती चुकीचं गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया अशाच भक्तिपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.